अहिराणी साहित्य परिषद धुळे अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटलांच्या अध्यक्षतेत अहिराणी कवितासना खजिना अहिराणीना गोडवा प्राचार्य डॉक्टर क ओ संघवी संपादित पुस्तक प्रकाशन आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता प्राध्यापक भगवान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी साहित्य परिषद धुळेच्या वतीने संस्थेची सभा पार पडली। या सभेत प्रामुख्याने अहिराणी कवितासना खजिना आणि अहिराणीना गोडवा प्राचार्य डॉक्टर क ओ संघवी संपादित पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सचिव महाराष्ट्र राज्याचे IAS अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी भाई नगराडी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी धुळे येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी कविकट्टाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर क ओ संघवी संपादित अहिराणीना कवितासना खजिना आणि अहिराणीना गोडवा या पुस्तकांचं प्रकाशन मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी पार पडला। सर्व अहिराणी प्रेमी आणि अहिराणी साहित्य परिषद संस्थेचे सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सभेत या ठिकाणी सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करणे, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे आदी सर्व विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आणि प्राचार्य डॉक्टर क ओ संघवी यांचा परिचय या ठिकाणी सुभाष अहिरे यांनी करून दिला। तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राध्यापक भगवान पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक भगवान पाटील अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल, सचिव प्राध्यापक प्रभाकर शेडके, कोषाध्यक्ष प्रकाश महाले, प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे, प्रकाश पाटील, प्राध्यापक रवींद्र पाटील, रवींद्र वाणी, प्राध्यापक नारायण महाजन, उदय महाजन, प्राध्यापक रमेश राठोड, गोकुळ बागुल, बाबूराव सनेर, सौ रत्ना पाटील, सौ सुमन महाले आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिराणी प्रेमी कवी साहित्य परिषद संस्थेचे सभासद या ठिकाणी उपस्थित होते। आपण दूर करायला पाहिजे। काही डॉंडर लोकेसनी भाषा नाही से ज्या डॉंडर शेतस त्याच असं बोलू शकतस, ज्याचा भाषावर प्रेम से त्याच्यावर असा शब्द यावा नाही। आणि खरंच अहिराणी खूप आपली समृद्ध भाषा आहे। आज आमनी लायब्ररीमा भाईसाहेब 150 पुस्तके अहिराणीला आहेत। अहिराणी साहित्य परिषद निर्माण व्हाल्यानंतर दरवर्षी आपण लोकांना आव्हान करतोच अहिराणीमा लिखा, अहिराणीमा बोला आणि त्याप्रमाणे आपण 8 साहित्यिक असले दरवर्षी आपण पुरस्कार देत असतो। त्याला मग कुंभार विजयना पहिला नंबर आहे, नंतर झेडबी म्हणाला त्याचा नंबर आहे, सदस्य अण्णांना 2 आहे, एक आईना नाव एक त्याचा नाव कारण त्याचा म्हणजे थोडंसं भाषणवाडीलाच त्याला इलाज नाही राहत चांगलं परत घटना ते सदस्य अण्णाने जरूर दिले मग काही मला माहिती पण नका आपण मला चिक्का नातेवाईक म्हणजे सदस्य अण्णा सगळ्यासून जास्त पैसा भेटतात मग ते कितला म्हणे कोट्यवधी मी गो अण्णाकडे पुन्हा अभिनंदन म्हणे काय म्हणून पुन्हाकडे कोट्यवधी रुपये होणार सरकार फोडतो अरे नाही म्हणे इतका नाही म्हणतं माझे 1.25 लाख पाहिजे जास्त गेले काही 1.25 कोटी मागवले आणि नेमणे बी मागवले अण्णा म्हणे तुला दिला मग त्याप्रमाणे अण्णाचं नाव लगे आणि पुरस्कार दिला। नंतर सावरकर सर दिला, एक सुमनताई देसले त्या देसले ताईने त्याने 50,000 एक सावरकर कार्ड दिला म्हणजे अशा रीतीने आम्हाला आपल्याला जवळजवळ 4 लाख रुपये या फिक्स डिपॉझिटला आणि त्यासना व्याजदर आम्ही 8 पुरस्कार 8 साहित्यिक असले दर साल देत असतो। आता याचा ऑगस्ट महिन्यामा आपण 4 आणि पुढला महिन्याला 4 आता आम्ही कारण एक वेळेला 8 पुरस्कार देते लोक असले बसावले बोर आणि तो तसा कंटाळवाले कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही 2 भाग देतो। तर अहिराणी ही भाषा समृद्ध भाषा आहे आणि तुम्ही सांगाल तसं मला एक गोष्ट नाव मागवाटे राहिला की मागला चालले साहित्य अकादमी दिल्लीना 3रं साहित्य उन्मेष साहित्य संमेलन होतं पाटणा बिहारले त्यांना मग मनी निवड कशी जाईल मला माहिती नाही पण अहिराणी साहित्यिक मनुष्यानं म्हणत ते नाव घे आणि मला अहिराणीमाच कविता सादर करावी आणि त्याचं पत्र होतं तुम्ही जे अहिराणी कविता म्हणणार आहेत तिनं हिंदी भाषांतर आणि इंग्रजी भाषांतर वाटावा आणि तुमले जो 12 मिनटं वेळ दिले त्या 12 मिनटं तुम्ही कविता पहिले अहिराणीमा मग हिंदीमा आणि मग इंग्रजीमा असं 3 वेगवेगळ्या बोलायला पाटणाने संधी दिली यांना आता आपली अहिराणीला झेंडा दिल्लीपर्यंत लागेल जायले साहित्य अकादमीने गेले आणि तर आता थोडाफार
आपले पाऊल पुढे राहणार. तुम्ही समजा जर शेळके सर सांगणार ना की लोक येतात नाही, लोक मला होतात नाही, लोक जमतात नाही. सर तुम्हाला सांगच मी आज अहिराणी साहित्याला 301 सभासद आहे. प्रत्येक ते 500. सर तुम्ही सभासद व्हा, पटकन लोक सभासद होई जातात, पण मिटिंगला येवाने मात्र कटा आहे. आदरणीय प्राध्यापक भगवान पाटील, एस एम पाटील सर, भाई नगराळे आणि तुला बाबू आणि समोर मान्यवर तर आज माझे दोन अहिराणी पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि प्राध्यापक भगवान पाटील यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी कवी दिग्विजय चौधरी कवी गटाचा अध्यक्ष आहे धुळ्याचा. आम्ही अहिराणी स्पर्धा ठेवली होती. इतक्या लोक 15 लोकांनी भाग घेतला आणि त्याच्यावर 2 पुस्तकं झाले. पण मी सांगतो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं, ही जे 2 पुस्तकं झाली त्याच्यापेक्षा भारी पुस्तकाचं नवीन होणार आहे. बहुभाषिक पुस्तक. हे जे पहिलं पुस्तक होतं फक्त अहिराणी भाषा होता, त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, आदिवासी, अहिराणी पण आहे. बहुभाषिक आहे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, अहिराणी पुस्तकात जेवढे आले तेवढं सगळं छापलं आहे. त्याच्यात तसं नाही आहे. त्याच्यात फक्त सिलेक्टेड अगदी निवडून चांगलं होतं. त्यामुळे एक पुस्तक फार चांगलं होईल की जास्तीत जास्त बहुभाषिक कविता माझ्याकडे पाठवा. कोणत्याही भाषेत व्यापू द्या, कोणतीही भाषा, मारवाडी, कोणती पण ब्रज भाषेचे माझ्याकडे आलेली आहे. मथुरा श्रीकृष्णाची भाषा होती ना, मथुराकडची ब्रज भाषा, त्या कविता माझ्याकडे आलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बेंदूर हा पॉईंट एक सुमनताई महाले, सुमनताई महाले त्यांचं एक लेख आहे पदर म्हणून. फक्त 3 अक्षर पदर, त्याला खानानी, मात्रानी, विरांनी निघायली, पण त्याच्यात 3 पानं लिहिली त्यांनी पदर. आणि फक्त पाटीलच्या पण कविता आहे त्याच्या दोघांचे आभार मानतो. संगीत सरना परिचय द्यायची आणि शेळके सर बोलला की म्हणजे दमछाकरी राहिली ते वाचता तर मी बी दमी गो शेळके सर पाटील सर एस एम पाटील सर. तर एवढा मोठा परिचय, इथला पुरस्कार, एवढा पुस्तके त्यासनं नाववर आणि जगमाना इथला देशमात्या जाई येईल शेतस. मला असं वाटस की संगीत सरनं व्यक्तिमत्व आणि एक विशेष व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाना आपल्यापैकी प्रत्येकले आणि आपला सर्वांसले अभिमान वाटायला जोईशी. मी संगीत सरना अभिनंदन करस. तुम्ही या 2 पुस्तके कवितासनं यासनं संपादन तुम्ही करेल शे आणि या दोन्ही पुस्तकासनी समीक्षा आठव वहिनी. तर समीक्षा करणारसनी डॉक्टर फुला बागुल सर आणि प्राध्यापक डॉक्टर माली सर. तर त्यासनी खूप चांगली समीक्षा करेल आणि डॉक्टर फुला बागुल सरनी ते समीक्षा करता यामा काय सुधारणा जोईजे ते बी सांगेल शे आणि काय उणीवा शेतीस यामा ते बी त्यासनी सांगेल. तर समीक्षकनं ते काम मी अध्यक्ष भगवंतराज पाटील, अहिराणी साहित्य परिषद धुळ ही संस्था 2011 पासून सुरू करेल. पहिला अध्यक्ष सदाशिव माळी माझे आमदार आणि प्राचार्य होता.
त्याचे रोपटं लावं. आज त्या रोपटले जवळजवळ 2 तपही चालणार आणि या 2 तप आम्ही 6 साहित्य संमेलन लिहिले. आम्हाला साहित्य संमेलनाला आम्ही अध्यक्ष नेमतच नाही आणि आज अहिराणी बोली आहे, बोली भाषा न राहता लेखी प्रमाण भाषा व्हायला पाहिजे याकरता हे साहित्य परिषद प्रयत्न करायला. जवळजवळ आपला खानदेशमा 150 लेखकाचं पुस्तके आज आपला वाचनालय आहे. म्हणजे वाचनालयाले पुस्तक पुरवठे घेतात आणि आज गौ संघवी नावाचे प्राचार्य डॉक्टर PhD वयले वसत त्याचे अहिराणी भाषा नाही पण अहिराणी भाषा कविताचा संग्रह त्याचे करेले. अहिराणीना खजिना आणि अहिराणीना गोडवा या दोन्ही पुस्तकाचं आज प्रकाशने माजी कलेक्टर आणि सचिव भाईनगर आप्पासाहेब नागराळे हे यांच्या हस्ते आम्ही आज कार्यक्रम करणार आहे. ते येईल येतात ते आपण थांबूया.